महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आज सकाळीच ही बातमी आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी। लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। जून महिन्याचा हप्ता म्हणजे 23वा हप्ता आजपासून वाटप केला जात आहे, म्हणजे 14 जुलैपासून वाटप केला जात आहे। तर 3 ते 4 दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाटप केला जाणार आहे। 14 जुलैपासून तर 17 जुलैपर्यंत, आज उद्या परवा आणि 17 तारखेपर्यंत या 3 ते 4 दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप केला जाणार आहे। महिलांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आलेली आहे। पण त्यासोबतच लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा जर हप्ता जून महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे, पण त्यामध्ये काय बातमी आलेली आहे की 92 लाख लाडक्या महिला ज्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र बहिणी आहेत त्या ओळखण्यात आलेल्या आहे, म्हणजे त्या योजनेपासून त्यांना काढण्यात आलेलं आहे। कारण काय आहे? कारण शासनाने स्पष्ट सांगून दिलं आहे की लाडक्या बहिणी आता योजनेसाठी पात्र राहणार नाही। कोणत्या बहिणी पात्र राहणार नाही? महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि ताबडतोब हे काम करून घेण्याची माहिती आलेली आहे। तर बघा, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ तुमचा सुरूच ठेवायचा असेल आणि पुढे योजना सुरूच राहावी जर तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची आणि अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। कारण रोज जो व्हिडिओ येतो की उद्या पैसे येणार, हे पैसे येणार, आता हे सर्व काही संपलेलं आहे। कारण तुम्हाला आता नवीन व्हिडिओ बघायची गरजच नाही। कारण लाडकी बहीण योजनेसाठी आता 92 लाख महिला अपात्र झालेल्या आहे। पुढे जाऊन हा आकडा 1 कोटीचा पार जाऊ शकतो। आता किती 8 लाख महिला झाले तर 1 कोटी झाला, तर 1 कोटीचा पार पण जाऊ शकतो आणि कदाचित तुमचं नाव सुद्धा अपात्र बहिणींच्या यादीमध्ये येऊ शकतं। याचं काय कारण झालेलं आहे? बहिणी कशामुळे अपात्र होत आहे? काय चुकी तुम्ही केली असेल जर तुम्ही अपात्र झाले असाल? आणि जर तुम्हाला अपात्र बहिणींच्या यादीमध्ये नाव तुमचं नसेल तर तुमचं नाव अपात्र बहिणींच्या यादीमधून नाव कसं काढायचं ते सर्व काही माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत। कारण अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट बातमी आजची आलेली आहे। कारण लाडकी बहीण योजनेविषयी लाडक्या ताईंना आतापर्यंत हप्ता दिला जातो, 1500 रुपये प्रमाणे रक्कम जमा होते, पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता यापुढे आता 92 लाख महिलांना मिळणार नाहीये। काय कारण झालेलं आहे ते सांगतो आता। तर बघा, लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता 14 जुलै ते 17 जुलैपर्यंत वाटप केला जाणार आहे। लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणारी रक्कम, पण एक GR आला होता 2025 मध्ये। 2025 मध्ये हा 26 चालू आहे। 2025 मध्ये एक GR आला होता, तेव्हा सोमवार होता, त्या दिवशी 14 जुलै होती। 14 जुलै 2025 ला एक GR आला होता की लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे नियम लागू केलेले आहेत। लाडक्या बहिणींसाठी आतापर्यंत कमीत कमी 5 ते 6 नियम लागू केलेले होते आणि त्या नियमांचं पालन 2025 पासून तर आता 2026 पर्यंत हे पूर्ण झालेलं आहे आणि 92 लाख बहिणी या योजनेपासून बाहेर गेलेल्या आहेत। तर आता 2026 पासून तर पुढील 2027 पर्यंत नियम जे लागू केलेले आहेत, तर त्या नियमांमध्ये जर लाडक्या बहिणी बसत नसाल तर अजून सुद्धा लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार आहे। बघा किती मोठी बातमी आलेली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्हाला पात्रच राहावं लागेल आणि पात्रच जर तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा नेहमी पैसा भेटत राहो, नेहमी तुम्हाला हप्ता भेटत राहो, तर तुम्हाला लवकरात लवकर हे काम करून घेणं गरजेचं आहे। आता कोणतं ते काम आहे आणि कोणत्या कारणामुळे लाडक्या बहिणी या योजनेपासून अपात्र केले जात आहेत ते आपण पाहूया। सर्वात पहिले आपण हे पाहूया की या योजनेपासून अपात्र कशामुळे केले जात आहे आणि कोणकोणते कारणे होते, तर त्यामुळे या बहिणी अपात्र झालेल्या आहे आणि पुढे त्या कारणाचा कसा तुम्ही सामना करू शकता आणि कसं तुम्ही त्याला स्वतःहून तुम्ही वाचू शकता, तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरूच राहो। नावे ओळखण्याचे प्रमुख कारणे, प्रमुख काय कारणे आहेत? तर सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कारण काय ठरलं आहे माहिती का? KYC। तुम्ही KYC केली असेल, लाडकी बहीण योजना KYC, लाडकी बहीण योजना KYC ऐकलं असेल। 8 महिन्यापासून हे सुरू होतं की लाडकी बहीण योजनेसाठी KYC सुरू केलेली आहे, लाडक्या बहिणींना KYC करायचे आहे। पण बऱ्याच बहिणी अशा म्हटल्या की लाडकी बहीण योजनेचं जर KYC केली तर आमचा लाभ बंद होणार आहे। एका बहिणीने दुसऱ्या बहिणीला सांगितलं, दुसऱ्याने चौथ्या बहिणीला, असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती महिलांनी KYC केली नाही माहिती का? 50 ते 55 लाख महिला या योजनेमध्ये KYC केली नाही। ही चूक आहे, महिलांची चूक आहे। 50 ते 55 लाख बहिणींनी KYC केलीच नाही, म्हणून त्यांचा लाभ बंद केलेला आहे। ही KYC न करल्यामुळे बघा, सरकारने दिलेल्या 8 महिन्याच्या मुदतीत आपली KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही, म्हणून त्यांचा लाभ बंद झालेला आहे। कशामुळे? KYC न केल्यामुळे लाभ बंद झालेला। आता तुम्हाला पुढे संधी दिली जाणार नाही। पुढे काय आहे? उत्पन्नाची मर्यादा। आता बघा, हे सुद्धा महत्त्वाचं कारण ठरलेलं आहे। उत्पन्नाची मर्यादा
महिलांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये मर्यादापेक्षा जास्त आणि आयकर भरणे आढळले आहे. म्हणजे अशा बहिणी म्हणजे किती आहेत त्या? 12 लाख बहिणी. किती? 12 लाख बहिणी कशा आहेत? ज्यांचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त गेलेलं आहे, ऑनलाईन दिसतं आता सर्व, आणि आयकर भरलेला आहे, म्हणजे इन्कम टॅक्स वगैरे आयकर वगैरे भरलेला आहे. तर अशा टोटल 2.5 लाखापेक्षा उत्पन्न आणि आयकर भरलेल्या महिला किती महिला सापडल्या? तर 12 लाख महिला या योजनेपासून अपात्र ठरलेल्या आहेत. तर या दोन गोष्टींमुळे, केवायसी मुळे 50 ते 55 लाख महिला आणि उत्पन्न मर्यादा 2.5 लाखापेक्षा या आयकर विभाग यामुळे 12 लाख महिला. तर अशा प्रकारे हे दोन कारणे आहेत. आणि आणखीन पुढे तुम्हाला 3 कारणे सांगतो, तर तुमचं बी लक्षात येईल. तर बघा, तिसरं आणि सर्वात महत्वाचं कारण आहे वय मर्यादा. आता वय मर्यादा जे आहे तर त्यामध्ये आता किती महिला अपात्र ठरलेल्या आहेत? 4,50,000 महिला अपात्र ठरलेल्या आहेत. म्हणजे वय मर्यादा म्हणजे कसं? सुमारे 4.5 लाख पेक्षा जास्त महिला वय योजनेतून निकासून, म्हणजे ज्या बहिणींचं वय 65 वर्ष झालेलं आहे, तुम्हाला माहिती आहे 21 ते 65 वर्षामध्ये ज्या बहिणी असतील त्यांना लाभ दिला जातो, बरोबर आहे. तर आता 65 वर्षाच्या पुढे ज्या बहिणी गेलेल्या आहेत तर त्या बहिणींचा लाभ आता बंद झालेला आहे. तर त्या बहिणींची संख्या आहे 4.5 लाख असं संख्या आहे त्या बहिणींची. आणि 5 लाख बहिणी अपात्र कशामुळे झालेल्या आहेत? एकूण टोटल 92 लाख बहिणी अपात्र झाले, त्यापैकी 5 लाख बहिणी कशामुळे झालेल्या आहे? इतर योजनेचा लाभ घेतात. कोण कोण आहे? सुमारे 5 लाख महिला आधीपासून राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजना, महासन्मान निधी योजना याचा लाभ घेत होत्या. तर अशा या योजनेचा लाभ घेतलेल्या महिला किती आहेत? तर 5 लाख महिला आहेत. आणि 5 लाख महिलांचा आता यापुढे योजनेचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. आता 14,000 पुरुषांचे नाव तुम्ही ऐकले असेल, ही बातमी तर तुम्ही ऐकलीच असेल. 14,000 पुरुषांचे नावं सापडलेले आहेत. पुरुषांचे अर्ज पडताळणी दरम्यान एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे. सुमारे 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केला होता. छाननी केल्यानंतर 14,000 पुरुष असं सापडले की ज्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरला होता. तर अशा पुरुषांकडनं यांचा सुद्धा लाभ बंद झालेला आहे. बंद तर होणारच आहे, त्या महिलाच नाही, ते पुरुष आहे. त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडनं वसुली सुद्धा केली जाणार आहे. वसुली कशामुळे? कारण त्यांनी चुकीचं खोटं नाटे कागदपत्र जमा करून म्हणजे सरकारला धोका दिलेला एक प्रकारचा तो गुन्हा आहे. आणि त्यांच्याकडनं पैसे वसुली करण्यात येईल आणि त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होईल. हे आहे लाडकी बहीण योजना. कारण लाडकी बहीण योजना ही सरकारी योजना आहे, ही काय खाजगी योजना नाही. हे खाजगी योजना राहिली असते तर, पण ही सरकारी योजना असल्यामुळे लाडक्या बहिणींना हे सर्व काय सामने करावं लागतं. आता तुम्हाला काय करावं लागेल जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरूच राहावा, त्यासाठी तुम्हाला काय करायचं ते पाहूया. आता पुढे काय होणार बघा. आता पुढे होणार काय? सरकारने स्पष्ट केले आहे की राज्यातील बघा म्हणजे आता अपीलची संधी. सरकारने स्पष्ट केले आहे की राज्य ज्या पात्र महिलांचे नाव तांत्रिक कारणामुळे किंवा चुकीच्या पद्धतीमुळे वळगले गेले असतील किंवा आहेत, त्यांच्या तक्रारी दखल घेऊन योग्य चौकशी केली जाणार आहे. हे समजतंय? अपील संधी कोणाला दिली जाणार आहे? जर आता समजा एक महिला आहे आणि चुकून सरकारने त्यांचं नाव अपात्र बहिणींच्या यादीमध्ये टाकले, म्हणजे त्यांना योजनेचा लाभ बंद केला आहे. चुकून त्यांच्याकडे काही कम्प्युटर मिस्टेक झाली असेल, काही चूक झाली असेल, तर अशा बहिणींना संधी देण्यात आली की तुम्ही परत एकदा अपील करू शकता आणि या योजनेसाठी तुम्ही पात्र होऊ शकता. जर वाटत असेल खरोखर सरकारची चुकी आहे आणि माझा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद केलेला आहे आणि मी सर्व नियमांमध्ये बसत आहे, तर तुम्ही त्याला अपील करायचं. तुमचं काम आहे अपील करायचं आणि तुम्हाला लाडकी बहीण योजना पुन्हा सुरू करून घ्यायची. तर बघा, दुसरं बघा, रक्कम वसुली. आता रक्कम वसुली जी केली जाणार आहे, नियमांचे उल्लंघन करून किंवा चुकीची माहिती देऊन लाभ घेतलेल्या अपात्र व्यक्ती आणि शासकीय महिला कर्मचाऱ्यांकडून आधी दिलेली रक्कम वसूल करण्याची कारवाई देखील सरकार करणार आहे. ज्या बहिणींनी चुकीची खोटी नाटी कागदपत्र जमा करून ज्या सरकारी नोकरीवर असतील, कुठल्याही प्रकारचे असतील, त्यांच्याकडून पैसे वसुलवी आणि कारवाई सुद्धा केली जाणार आहे. या दोन गोष्टी आहेत. तर सर्वात प्रथम जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात की अपात्र आहेत, तर सर्वात प्रथम तुम्ही काय करायचं, 181 नंबर लक्षात घ्या, हेल्पलाईन नंबर आहे. 181 नंबरवर तुम्ही कॉल करायचा आणि कॉल करून त्यांना विचारायचं लाडकी बहीण योजनेसाठी मी असं माझं नाव आहे आणि या योजनेसाठी मी पात्र आहात की अपात्र आहात तुम्ही चेक करून घ्यायचं. दुसरी गोष्ट,
लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्हाला वाटत असेल मी खरोखर पात्र आहे, तर तुम्ही महिला व बाल विकास विभागाकडे जायचं. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात दिलेला आहे. तुमचा जो पण जिल्हा असेल, 36 जिल्ह्यांपैकी जो पण जिल्हा असेल, प्रत्येक जिल्ह्यात एक विभाग आहे महिला व बाल विकास विभाग. त्या विभागाकडे जायचं आहे आणि त्या विभागात जाऊन लाडकी बहीण योजनेसाठी मी पात्र आहे तरी आम्हाला अपात्र करण्यात आलेला आहे, किंवा चौकशी सुद्धा तुम्ही करू शकता. एकदा चौकशी करा, मी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात की अपात्र मला चेक करायचं आहे. तर त्यांना विचारायचं मी या योजनेसाठी पात्र की अपात्र आहे ते आम्हाला चेक करायचं आहे. ते तुम्हाला सांगतील, तुम्ही पात्र असाल ते पात्र सांगतील, अपात्र झाले असाल तर अपात्र सांगतील. आणि जर तुम्ही अपात्र झाले असाल, त्यांना विचारायचं कशामुळे आम्हाला अपात्र केले गेले, कुठलं कारणामुळे, एक कारण त्यांना विचारायचं, ते तुम्हाला सांगतील. आणि जर तुम्ही त्या नियमांमध्ये बसत असाल तर तुम्ही त्याला अपात्र झाले. जर तुम्ही त्या नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्ही त्या योजनेसाठी पात्र राहणार आहात, तर तुम्ही त्याला परत अर्ज करू शकता. अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेची ही संधी देण्यात आलेली आहे. तर लाडकी बहीण योजनाविषयी कुठल्याही प्रकारचे तुमची तक्रार असेल, काही माहिती असेल, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपण त्याला प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. आणि माहिती जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती पोहोचली पाहिजे. आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.